करा आणि रील्सच्या अपडेट्ससाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेट्ससाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेट्ससाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेट्ससाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेट्ससाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा. वेलकम बॅक. वळूया मॅचकडे. दोन्ही संघ चांगल्या स्थितीत आपण पाहू शकतात. एका साईडला खडदे 11 आणि दुसऱ्या साईडला केलवे 11. मनाट बिघाने टाकण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा पण त्यांचा झालाय. पहिला चेंडू वर चौकार, त्यानंतर आलेला वाईट. संघाची धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचली गेली आहे. सर्वात चांगली झाली बॅटिंग करणाऱ्या संघाची. ओढून खेळण्याचा प्रयत्न होता. विषप मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय. एक मेल एकादमीने समाधान मानतात. धावसंख्या 1 च्या मदतीने पुढे एकदा सरकली जाते. जाऊन पोहोचली गेल्या 6 वरती. 2 चेंडूचा खेळ संपला गेला. 6 धावा फलकावरती लागतात. एका साईडला अक्षय आणि दुसऱ्या साईडला आहे प्रीतम. भन्नाट वेगाने गोलंदाजी करतायत. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर नैनेश, सहा धावा फलकावरती लागल्या गेल्यात. हाही चेंडू चांगला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर थोडीशी चूक करतोय यष्टीरक्षक. सात धावा फलकावरती लागला गेला. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू उर्वरित बाकी असतील पहिल्या षटकातले. नाही चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडू त्यांनी चौकार घेतला, त्यानंतर ते केलेला कमबॅक कमालीचा. यावेळेला काय फटका होता, सुंदर अप्रतिम फटका. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट फटका म्हणायला काही हरकत नाहीये. ज्या पद्धतीने त्याने फटका घेतला, टायमिंग सहित चेंडूला उचलला गेला. फक्त सुंदर अप्रतिम फटका. षटकार घेतलाय. 6 च्या मदतीने धावसंख्या फ्लाय होते. 13 धावा. यावेळेला फक्त कट केला गेलाय. एक रब्बेल. दुसरीचा प्रयत्न. अक्षय मात्र कुठेतरी धडपडला गेलाय. हेच तर क्रिकेट आहे, पावसाळी क्रिकेट आहे. 60-65 ग्रामचा चेंडू अगदी पावसाळी क्रिकेटला वेळ लावून सोडलाय. सर्वांना हवा असा वाटणारा क्रिकेटचा खेळ अगदी 12ही महिने खेळला जातो. ना दिवस ना रात्र. 14 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एक षटकाचा खेळ संपला. येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन गोलंदाज ईशांत.
एका साईडला अक्षयच्या बॅट मधून एक आपण षटकार पाहिलाय. अक्षय आणि प्रीतम अजून अकाउंट ओपन करत नाहीये, परंतु अक्षय चांगली बॅटिंग करतायत. एक चौकार आणि एक षटकाराच्या साह्याने ते खेळत आहेत. चला आपण एक चिठ्ठी उचलणार आहोत. जो बाय गेला म्हणजे दातिवरे संघाला आता खेळायचंच आहे. एक चिठ्ठी याच्यातली उचलतील कोणती तरी आणि ती दातिवरे संघा जोडीला खेळावी लागेल. विठ्ठलवाडी आणि दातिवरे संघ, विठ्ठलवाडी आणि दातिवरे संघ यानंतरचा नेक्स्ट मॅच. चला मॅच कडे येऊया. चालू सामना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्यात 18 धावा. पहिल्याच चेंडूवरती चौकार खेचला गेलाय. हा चेंडू चांगला होता. भिनाट विकनाला टाकण्याचा प्रयत्न आपण पाहायला मिळाला ईशानचा. 2 चेंडूंचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोचली गेल्या 18 वरती. हाही चेंडू चांगला आहे. अगदी 3 चेंडू मागे फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत. धावसंख्या फलकावरती 18 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेला बॅटीची कडा जरूर लागली गेली आहे, परंतु क्षेत्ररक्षण तिकडे चांगलं होईल. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 च्या मदतीने पुण्याची एकदा सुरक्षित जाते. धावून पोचली गेली 19 वरती. 19 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 चेंडूचा खेळ झाल्यानंतर 19 धावा फलकावरती लागतात. 4 चेंडूचा खेळ झाल्यानंतर इथून 5वा चेंडू घेऊन ईशान. हा देखील चेंडू चांगला होता. बन्नाट वेगाने टाकण्याचा प्रयत्न. यासाठी ईशानला ओळखलं जातं. अगदी पहिल्या चेंडू चौकार, त्यानंतर या 4 चेंडू मध्ये केलेलं कमबॅक सर कमालीचं होतं. अक्षय आतापर्यंत 8 चेंडू मागे 17 वरती खेळतोय. प्रीतम अजून अकाउंट ओपन करत नाहीये. हाही चेंडू चांगला होता. कमालीचे चेंडू आपल्याला त्याला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने लेंथ लाईनने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याचा चाललाय. षटक संपला गेलाय. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 12 चेंडू नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 19 वरती. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडू नंतर किती धावा येतील हे आपण पाहणार आहोत. किंवा छोटासा ब्रेक नंतर लगेच येऊया मैदानात. सायकल मॅन बोलायला पाहिजे, बायकर नाही. शेवटचा अंतिम षटक स्वप्नील फक्त कट केला गेला. यावेळेला मात्र गॅप मध्ये चेंडू चालला धुंदन करत 4 धावेसाठी बहुमूल्य 4 रन. धावसंख्या 4 च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली गेल्या फलकावरती. 23 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. या षटकात जास्तीत जास्त धावा तुम्हाला कुटाव्या लागतील, कारण अंतिम आणि शेवटचं षटक आहे. या षटकात जरी 15 धावा जरी येत आहेत तर एक फायटिंग स्कोर तुम्ही उभारू शकतात. खेळपट्टी देखील पाणी आलंय त्याच्यावरती. पाऊस देखील रिमझिम पडतोय. बॅटीचा वरचा टोळ लागला होता. एक रन मिळेल.
अक्षय मात्र चांगला खेळ करतोय. 2 धावा इथून पूर्ण केल्या जातील सहजरित्याने. धावसंख्या 2च्या मदतीने पुन्हा एकदा सरकले जाईल. 25 धावा 25 रन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण तेवढे सज्ज आहेत आणि सोडलाय झेल. चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली परंतु कॅच सोडला गेलाय. 1 धावा ऍड केली जाईल. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने 26 वरती जाऊन पोहोचेल. 26 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. स्वप्नील गोलंदाजी मार्क वरती 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडू उर्वरित बाकी असतील या डावातले. पहिला डाव आपण पाहतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. काय फटका, लाजवाब, एक देखणा फटका आजच्या दिवसातील पाहायला मिळाला. अप्रतिम फटका. रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. गौरव दादा तुम्हाला निश्चितपणे दाखवतील. काय फटका खेळला गेला, लाजवाब. फक्त टायमिंग सहित चेंडूला उडवला गेला. कमालीचा फटका. 6 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेले 32. 32 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अगदी आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या डावातला. स्वप्नील ह्याला मात्र पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 4थ्या चेंडूवर षटकार खेचलाय. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अक्षय समोर असेल. देखील फटका चांगला होता. क्या बात आहे, क्या बात आहे. क्लासिक बॅटिंग कशी असावी तर मिस्टर अक्षय सारखी असावी. काय कमालीची फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. रिप्ले आपण पाहू शकता. रूम बनवून खेळतोय, जागा बनवून खेळतोय. कमालीची बॅटिंग अक्षय. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेल्या 32 वरती. 38 धावा 38 धावा फलकावरती लागतात. एक रमेल. दुसरीचा प्रयत्न अक्षयचा असेल परंतु 2 धावा इथून नाही मिळणार आहेत. 39 तुम्ही धावा उभारल्या. 40चं लक्ष आहे. 18 चेंडू आणि 40 धावेची गरज. चला दोन्ही संघांना विनंती असेल, एका साईडला युवा फ्रेंड्स दातिवरे आणि विपक्ष असेल विठ्ठलवाडी संघ, आपण त्वरित या नाणेफेकीचा कौल करूयात. आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका.
पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स विठ्ठलवाडी संघाचे कर्णधार, तुम्हाला देखील विनंती असेल आपण देखील त्वरित या. चला चालू सामन्याकडे येऊया. एका साईडला विरातन खुर्द आहे आणि दुसऱ्या साईडला आहे केलवा 11. 40 धाब्याचं टार्गेट आहे. 18 चेंडू आणि 40 धाबा कशा पद्धतीने उभारू शकतात का की रोखल्या जातील. तर कल्पेश आलाय. दातुरी संघाचा कर्णधार, आपण त्वरित या. वेलकम जितू तांडेल यांचं देखील करूया सहर्ष वेलकम. चला आपण टॉस करूयात. निकेत घरात एका साईडला असतील. अगदी 18 चेंडूचा खेळ असेल. 18 चेंडू मागे 40 धाब्याची गरज. कशा पद्धतीने खेळ होईल हे आपण पाहणार आहोत अगदी थोड्याच वेळात. यानंतरचा नेक्स्ट मॅच महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला विठ्ठलवाडी संघ, एक मातबर संघ ज्याने आतापर्यंत चांगला खेळ केलाय सकाळपासून, तर दुसऱ्या साईडला असेल दातिवरे संघ. त्याने एक मॅच होऊन मात्र त्यांना बाय मिळाली. आता मात्र त्यांना कंपल्सरी एक गेम खेळावा लागतोय. पहिला चेंडू साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. एक रन विठ्ठलवाडी संघ नाणेफेकीचा कौल जिंकला. डिसिजन आमच्यापर्यंत कळवा. पहिल्या चेंडू मागे एक धावा आली आहे. रवींद्र गोलंदाजी मार्क वरती. एका साईडला अनिकेत आणि आदित्य. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. वाईटचा इशारा आलाय. निनाद यष्टीरक्षक आपण पाहू शकतात. गेल्या मॅच मध्ये काय त्याने कमालीची बॅटिंग केली होती. यावेळेला देखील त्याच टप्प्यावरती टाकण्याचा प्रयत्न. पंचांनी ते ओळखलं. पंच म्हणतात वाईट. एक अतिरिक्त धावा मिळेल. वाईटच्या माध्यमातून एक धावा ऍड केली जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 7-3 वरती. हा देखील चेंडू वाईट आहे. वाईटची हॅट्रिक झाली आहे रवींद्रच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 4 वरती जाऊन पोहोचली गेली आहे. थोडीशी बॅट अडकली गेली आहे. एक रन मिळते. दुसरीचा प्रयत्न असेल जरूर. अनिकेतचा स्टॉप केला गेला आहे. 2 धावा सहजरित्याने कंप्लीट झाल्या असत्या अशा डगआउट मधून आवाज येतोय. इथून पहिली रन जर तुम्ही फास्ट घेतायत तर मी तरी म्हणेल स्वतःची काळजी घ्या. सेफ्टी फर्स्ट. कारण संपूर्ण आयुष्य आपल्याला खेळायचं आहे. हे पावसाळी क्रिकेट आहे. थोडीशी धडपड होतीये. इंजरी करू नका. संघाची धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचली गेली आहे. एकाच टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तुला शूज घेऊन जायचं मैदानात. लांब लचक षटक. जवळजवळ 7 चेंडू टाकल्यात आणि आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ फक्त संपलाय. 6 हिटर्सच्या स्पोर्टच्या माध्यमातून सुंदर टेलिकास्ट आपण पाहू शकतात. गौरव दादा आणि कॅमेरामॅन तुषार खूप चांगलं काम करतायत. सकाळपासून त्यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सुंदर क्रिएटिव्हिटी देखील आपल्याला पाहायला मिळते. जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. सफाळे भागातील एक नामवंत स्पोर्ट्स आपण पाहू शकतात. एक ब्रँड तयार केलाय. गौरवदादांची मेहनत आणि त्यांच्या मुलांची मेहनत. त्यांच्या जोडीला जे काम करणारे मुलं असतात, मानाचा मुद्रा असेल त्यांना देखील. कारण एकटं दुकट्याचं काम नाहीये ते. सर्वांना सोबत घेऊन चालावं लागतं.
असे बरेच सारे स्पोर्ट्स आहेत. मॅचकडे येऊयात. रवींद्र चांगलं षटक हाताळत नाहीयेत, परंतु 2 चेंडू मागे जर विचार केला तर पहिला चेंडू त्याने चांगला हाताळला होता. त्यानंतरचे थोडेसे लेन्थ लाईन कुठेतरी भरकटतायत. पंच काय म्हणतील? वाईट वर वाईट टाकतायत. थोडीशी खराब गोलंदाजी. नीना तेच सांगतोय, काय चाललंय तरी काय? तुला फक्त 3 स्टंप कडे गोलंदाज करायची आहे. चेंडू सरळ खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षण तिकडे चांगलं होईल. थोडीशी मिसफील्ड होती आहे. गलतीवाला सॉन्ग नाही बजना चाहिए. 2 धावा मिळतात. संघाची धावसंख्या 2 च्या मदतीने जाऊन पोहोचेल. 10 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. येणारे 3 चेंडू अजूनपर्यंत बाकी असतील या पहिल्या षटकातले. हाही चेंडू बाहेर जाणार आहे. आजच्या दिवसातील सर्वात जास्त चेंडू टाकणारा एका षटकात गोलंदाज ठरला गेलाय तो रवींद्र. जवळजवळ त्याने 10 चेंडू फेस केल्यात, 10 चेंडू टाकलेत आणि त्यातले प्रॉपर असे 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. हा चेंडू चांगला आहे. पंचांकडे अपील केली होती, पंच म्हणतात नाही. संघाची धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचली गेली आहे. सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता ऑन द ग्राउंड. ह्या वेळेला मात्र क्या बात आहे. रुचित ह्याच डिस्ट्रिब्युशनला ओळखलं जातं. वन ऑफ द बेस्ट प्लेयर. ज्या 4 धावा मिळायच्या होत्या त्या फक्त आणि फक्त एका धाब्याने समाधान मानलं गेलं. कमालीचं क्षेत्ररक्षण. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हे रुचितने दर्शवलं हे क्षेत्ररक्षण करून. कदाचित एफर्ट लावायला गेला असता तर नक्की 4 धावा मिळाल्या असत्या. विक्रम बेल. संघाची धावसंख्या 1 च्या मदतीने पुन्हा एकदा सरकली जाते. 13 वरती 13 चेंडू त्याने टाकले गेलेत. 6 चेंडू टाकण्यासाठी त्याला 13 चेंडू टाकावे लागले. हे क्रिकेट आहे मित्रांनो. कालचा हिरो तो आजचा झिरो बनू शकतो. आता मात्र समीकरण काय सांगते? 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. तुम्हाला 12 चेंडू मागे 27 धावा उभारायच्या आहेत. आपण पाहणार आहोत या 12 चेंडूचा खेळ. दोन्ही बॅटर सेट झालेत या षटकामागे. 13 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. वाईट आलाय पुन्हा एकदा. गोलंदाज गुणाच्या ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. पहिला चेंडू वाईट. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतात की काय? त्याला रेफर केला गेलाय. सर निश्चितपणे आम्ही तुम्हाला दर्शवू. वाईट आहे पण 1 बाउन्स नाही आहे. म्हणजे थोडीशी उसळी नंतर वाढली गेली. वाईट चेंडू असेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेले 14 वरती. एक मोकळा श्वास घेऊन पुन्हा एकदा येईल गोलंदाज. सर बॅटने खेळला गेलाय. यश आहे वन ऑफ द बेस्ट प्लेयर ज्याने आतापर्यंत 3 कॅच घेतल्यात गेल्या मॅच मध्ये आणि आता मात्र कॅच ड्रॉप झालाय. खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी, त्यामध्ये त्याने रनआउट. कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस विन द मॅच असं म्हटलं जातं. यश एक चांगलं क्षेत्ररक्षण आहे नो डाऊट. त्याने कॅच सोडला, त्यानंतर 2 धावा उभारल्यात, त्यानंतर रनआउट. 15 धावा झाल्यात 1 विकेटच्या मदतीने. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 1.1 चेंडूंचा खेळ झालाय
आपण दुसरे षटक पाहतोय. 15 धावा फलकावरती लागल्यात. 11 चेंडू आणि 25 धावेची गरज आहे. येणारे एक एक मोठे फटके मॅचचं समीकरण बिघडू शकतात, पण ते तुम्हाला एफर्ट लावावे लागतील. अकरा चेंडू आणि 25 धावेची गरज आहे. मोठे फटके खेळावे लागतील. अजूनपर्यंत जीतचं येणं बाकी आहे. गेल्या मॅच मध्ये चांगला खेळ केला होता. 50 धावा त्याने देखील ठोकल्या होत्या. त्याला देखील थोडस लेट पाठवलं गेलंय. काहीतरी उद्देश असेल त्यामागे देखील. संघाची धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्या. आतापर्यंत 16 धावा. 10 चेंडू आणि 24 धावेची गरज आहे. अजूनपर्यंत मॅच ऑन आहे. मॅच संपली नाहीये. येणारा एक मोठा फटका मॅचचं समीकरण बिघडू शकतोय. एक मोठा फटका जर येतोय मॅचचं समीकरण बदलू शकतोय. थोडीशी निनादच्या माध्यमातून थोडीशी चूक होतीये. क्षेत्ररक्षण तिकडे चांगलं होईल. बाईकच्या माध्यमातून एक रमेल. संघाची धावसंख्या 1 च्या मदतीने पुन्हा एकदा सरकली जाते. जाऊन पोचले गेले 17 वरती. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 17 धावा फलकावरती लागतायत. 9 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे. वाईट चेंडू. वाईट मोठ्या प्रमाणात आल्यात. वाईटच्या धावा ह्या जास्त आहेत. जवळजवळ 9 वाईट आल्यात. डॉट चेंडू असेल. संघाची धावसंख्या जाऊन पोचले गेले 18 वरती. हाही चेंडू डॉट आलाय. इथून एक मोठा फटका आला तर मॅचचं समीकरण बदलू शकते, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. यावेळेला मोठा फटका येण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. चेंडूला दिलं फेकून. चेंडू चालला आउट टू द पार्क. घायतोय षटकार. 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या 6 च्या मदतीने फ्लाय होती 24 वरती. 24 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र समीकरण काय म्हणते याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत. गौरवजी यांच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 7 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा असेल बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. 7 चेंडू आणि 16 धावेची गरज. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक रन मिळाला. दुसरीचा प्रयत्न असेल. 2 धावा इथून पूर्ण केल्या जातील. रुचित मात्र जीवाच्या आकांताने क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. जाऊन पोचेल फलकावरती 26 वरती. आता मात्र समीकरण म्हणते 6 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. 6 चेंडू तुम्हाला फेकायचे आहेत. 14 धावा तुम्हाला डिफेन्स करायच्या आहेत. तुम्हाला 14 धावा ह्या उभाराव्या लागतील. कोणता संघ कोणावर भारी पडेल असा कोणत्या भरोश्याचा गोलंदाज असेल तो 14 धावा रोखल्या जातील त्याच्याकडून. तिकडे सर्वांचं लक्ष असेल. कोणता असा गोलंदाज आहे तो 14 धावा रोखेल. एका साईडला बॅटिंग स्टान्स वरती आपण पाहू शकतात अनिकेत आणि नैनेश. अनिकेत आणि नैनेश. अजून जीतचं येणं बाकी आहे. जो जीत गेल्या मॅच मध्ये अर्धशतक धडकावलं होतं. अगदी 11 चेंडू मागे 51 धावेची जबरदस्त बॅटिंग त्याच्या बॅट मधून आपण पाहिले. तो अजून देखील डगआउट्स मध्ये आहे. फक्त आपल्या पाठीराख्यांची मॅच पाहतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आतापर्यंत 26 वरती. 26 रन. शेवटचं षटक प्रीतम. हाही चेंडू विकेट मिळेल. जीत आलाय. एक वर्षाचा फलंदाज टीमला माहित आहे 3 चेंडू मागे 3 षटकार तरी खेळायचे असेल तो काढू शकतो असा जीत. स्ट्राईक नॉन स्ट्राईक वरती असेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. स्थिर आहे अजूनपर्यंत 26 वरती. 26 रन. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये 14 करायचे आहेत.
14 रन. 5 चेंडू 14 रन. काय घडेल काय बिघडेल हे आपण पाहणार आहोत. जीतला मात्र कॅप्चर केला जाते कारण गेल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली होती, आता स्ट्राईक मात्र त्याच्याकडे येणं तेवढंच महत्वाचं असेल. 5 चेंडू आणि 14 धाब्याची गरज. उसळी जास्त आहे या चेंडूला. पंच वळतायत. वाईडचा इशारा आलाय. एक संधी देखील तुम्हाला दिली जाईल. यानंतर तुम्हाला असा बाउन्सर नाही टाकू शकणार. हा चेंडू चांगला आहे. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र समीकरण बिघडलं गेलंय. 4 चेंडू आणि 13 धाब्याची गरज. एक मोठा फटका येणं फार महत्वाचं असेल या चेंडू मागे. यावेळेला मात्र चेंडू हवेत आहे. कॅचची सांगता मात्र इथून केली जाईल का, तर झेल ड्रॉ झालाय. एकच मेल जीतकडे स्ट्राईक ठेवावी लागेल. एक रन मिळते. संघाची धावसंख्या 1 ची मदतीने जाऊन पोहोचेल 28 वरती. 28 रन. आता मात्र समीकरण काय म्हणते, 3 चेंडू आणि 12 धाब्याची गरज आहे. जीतला 2 मोठे फटके खेळायचे आहेत. 2 मोठे फटके जर खेळतोय जीत तर हिरो बनेल. पहिल्या मॅच मध्ये तर हिरो बनलायच. या मॅच मध्ये अजून हिरो बनायचं असेल तर हे 2 मोठे फटके खेळायचे आहेत. गावातले बरेच सारे लोक मॅच पाहत आहेत. आज चर्चेचं नाव राहायचं असेल तर आज 2 मोठे फटके जर खेळतोय तर पूर्णपणे गावात संध्याकाळी गेल्यानंतर फक्त जीत आणि जीतची चर्चा मात्र होईल. ती चर्चा करण्यासाठी मात्र तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यश ऑटोमॅटिक मिळतात. हा चेंडू चांगला होता. सॅक्रिफाईस करण्यास भाग पडला. दोन चेंडू आणि 12 धाब्याची गरज आहे. ते या आधी घडलं नाहीये, तुम्हाला आता घडवायचं आहे. 2 चेंडू आणि 12 धाब्याची गरज आहे. चला यानंतरचा नेक्स्ट मॅच विठ्ठलवाडी संघ जो काही डिसिजन असेल तो आमच्यापर्यंत कळवा. दोन चेंडू आणि 12 धाब्याची गरज आहे. 28 धाबा फलकावरती लागला गेला. 3 विकेट. आता समीकरण बिघडलं गेलंय. मॅच होती कुठे आणि मॅच आणलंय कुठे. हे क्रिकेट आहे मित्रांनो. शेवटपर्यंत भविष्यवाणी करणे हा मूर्खपणाचं लक्षण म्हणून क्रिकेटमध्ये संबोधला जातो आणि आता तेच झालं. असं वाटलं होतं की विराटन खुर्द कुठेतरी वन साइड हिरो बनेल, परंतु इथे कुठेतरी धडपडीत आहे आणि 1 चेंडू 11 धाब्याची गरज आहे. चला यानंतर तर नेक्स्ट मॅच आपण लगेच सज्ज राहायचं आहे. एका साईडला विठ्ठलवाडी आणि दुसऱ्या साईडला असेल दातिवरे संघ. 1 चेंडू 11 धाब्याची गरज. गेल्या मॅच मध्ये देखील हेच चित्र होतं, परंतु मॅच सोडली होती केळवळ संघाने. 1 चेंडू आणि 11 धाब्याची गरज. यावेळेला मॅच फिनिश केली जाते आणि केळवळ संघ कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक. विराटन खुर्द काही हरकत नाहीये, तुम्ही देखील चांगला खेळ केलाय. आज संपूर्ण दिवसात जे काही चुका झाल्या ते चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. चला यानंतर तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला असेल विठ्ठलवाडी आणि दुसऱ्या साईडला असेल दातिवरे संघ. आज प्रतीक वसईकर देखील मॅच पाहण्यासाठी इथे आले आहेत. त्यांचं देखील करूया सहर्ष वेलकम.